तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडलं असल्याची ब्रेकिंग न्यूज समोर येते। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा जयंत पाटील यांनी दिलेला आहे, तर शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती समोर आली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आता खांदेपालट झाल्याची माहिती समोर आली आहे। जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडलेलं आहे, तर शशिकांत शिंदे हे आता नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती समोर येते। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पद सोडलेलं आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात। आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, ही मोठी राजकीय घडामोड आता घडलेली आहे। जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय, काय या संदर्भात अधिकची माहिती आहे? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर आपण बघितलं तर जयंत पाटील हे जे प्रदेशाध्यक्ष आहे शरदचंद्र पवार पक्षाचे, मागे एका कार्यक्रमामध्ये सार्वजनिकरित्या त्यांनी या पदापासून आपल्याला मुक्त करावं असं आवाहन खरं तर किंवा अशी मागणी शरद पवार यांच्या पुढे त्यांच्या उपस्थितीतच केलेली होती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये खांदेपालट होईल हे जवळपास निश्चित होतं। येत्या 15 दिवसांमध्ये त्या दृष्टीनं घडामोड घडेल अशी माहिती सुद्धा सूत्रांकडनं मिळत होती, परंतु आता जी ताजी माहिती मिळते त्यानुसार मंगळवारीच बैठक बोलवण्यात आलेली आणि या बैठकीमध्ये हा खांदेपालट केलं जाईल। अधिकृतरित्या असं कुठलंही पत्र अजून जरी जारी झालेलं नसलं किंवा असा राजीनामा अजून सुपूर्द झालेला नसला तरी येत्या 2-3 दिवसामध्ये त्या घडामोडी घडतील असं कळतं आहे। जयंत पाटील जे की प्रदेशाध्यक्ष आहे शरदचंद्र पवार पक्षाचे, मध्यंतरीच्या काळात विशेषतः विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आणि त्यामध्ये जे अपयश पक्षाला आलं त्याचं खापर कुठे ना कुठे जयंत पाटील यांच्यावर फोडण्याचा प्रकार घडल्याचं आपल्याला बघायला मिळालं। अनेक जे नेते आहेत पक्षातले त्यांच्या वतीनं आरोप प्रत्यारोप नाव न घेता करण्यात आलेले होते। ही जबाबदारी एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे सोपवण्यात यावी अशा सुद्धा मागणी काही केल्या जात होत्या। तर त्या दृष्टीने हे खांदेपालट होईल हे जवळपास निश्चित होतच, परंतु ते इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं। साधारणतः 15 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागेल अशी चर्चा होती, परंतु आता जी सूत्रांनी दिलेली माहिती आहे त्यानुसार येत्या मंगळवारीच या संदर्भातली बैठक होईल आणि त्यावेळेला शशिकांत शिंदे हे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित होऊ शकतात। त्यामुळं ही एक महत्त्वाची आत्ताची बातमी म्हणावी लागेल की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आता खांदेपालट होऊन शशिकांत शिंदे यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवली जाणार आहे। निश्चितच प्रणाली, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद त्यांचं सोडलेलं आहे, प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। त्याचबरोबर शशिकांत शिंदे हे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। तर ही मोठी बातमी आपण आता पाहतोय। राजकीय खळबळ यामुळे माजलेली आहे। अनेक दिवसांपासून जयंत पाटील पक्ष सोडणार किंवा पक्षाचा राजीनामा देणार अशा अनेक राजकीय गटातून बातम्या येत होत्या, पण शेवटी आज जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पायउतार केलेला आहे। प्रदेशाध्यक्ष पद त्यांनी सोडलेलं आहे आणि त्याचबरोबर शशिकांत शिंदे हे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। तर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रदेशाध्यक्षपद सोडलेलं आहे। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, सगळ्यात आधी अभिनंदन, तुम्ही आता नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। काय आज प्रतिक्रिया पहिली? नाही, यामध्ये अजूनपर्यंत पक्षाने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही, जाहीर केलेला नाहीये। 15 तारखेला आदरणीय पवारसाहेब जयंत पाटील साहेबांनी बैठक सगळ्या महाराष्ट्राच्या प्रदेशाच्या कमिटीची बोलवलेली आहे। त्यावेळेला काय नाव निश्चित होईल ते पक्ष जाहीर करतील, त्याप्रमाणे नाव निश्चित होईल। आणि मला वाटतं की आज एक ही चर्चा सुरू झालेली आहे। ठीक आहे, आपल्या शुभेच्छा मला मिळाल्या त्याबद्दल धन्यवाद, पण शेवटी पक्षाच्या नेत्यांचा जो निर्णय होईल तो मला मान्य असेल। निश्चितच सर, पण जेव्हा तुम्ही हा पदभार स्वीकाराल त्या पदभारानंतर मग आगामी काळात कुठल्या
आव्हान तुम्हाला असं वाटतंय तुमच्या समोर असतील? मी आव्हान एवढंच समजेल की मला वाटतं जर संधी मिळाली, कोणालाही मिळाली आमच्यातलं, तर आम्ही आता एक स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे की पक्षाची जी पवार साहेबांची ओळख आहे, मध्ये पडझड झाली, वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष फोडण्यासाठी प्रयत्न झाले, हे सर्व बघता पक्षाची जी पवार साहेबांच्या पक्षाची ओळख जी आहे ती महाराष्ट्रामध्ये एक स्ट्रॉंग विरोधी पक्ष नेत्याचा एक स्पेस जो आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न 100% आम्ही करू. सर, पुढच्या काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होणार आहेत. त्या संदर्भात मग हे पदभार स्वीकारल्यानंतर काय तुमचं नियोजन असणार आहे? एका बाजूला निवडणुकीची स्ट्रॅटर्जी, निवडणूक कसे जिंकायचे यांचे फंडे आता सध्याच्या असलेल्या सत्तेमधल्या केंद्र राज्याच्या माध्यमातून असलेल्या याच्यातून आपण पाहिलेले आहे. त्यामुळे आता निवडणुका कशा जिंकायच्या त्यासाठी लोकांमध्ये जागृती करणे आणि लोकांना या सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या बाबतीमधली माहिती देऊन त्यामध्ये लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची आपुलकी आणि त्याप्रमाणे पक्षाच्या माध्यमातून विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे आव्हान असेल. निश्चितच सर, पण आता पक्ष संघटन आणि पक्ष मजबूती यासाठी काय प्रयत्न तुमच्याकडून होतील असं चित्र काय असणार आहे? काळामध्ये हॅलो 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 निश्चितच सर, तर पक्षामध्ये फक्त प्रदेशाध्यक्ष पदाचाच बदल झालेला दिसून येईल की आणखीही काही बदल, आणखी काही पदाधिकारी बदलले जातील असंही काही चित्र दिसणार आहे? नाही, असं काही चर्चा काही आमची झालेली नाहीये. साहेब आता काय निर्णय घेतील ते पवार साहेबच घेतील आणि पक्षाचे प्रमुख घेतील, अशी काही चर्चा आमची झालेली नाहीये कुठली. त्या दिवशी काय निर्णय व्हायचा तो त्या दिवशी कळेल असं मला वाटतं. धन्यवाद सर आपले, आणि पुन्हा एकदा अभिनंदन. तर हे होते आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे. तर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यांच्याशी सुद्धा आपण आता बोललेलो आहोत. कशा या पुढच्या गोष्टींचं नियोजन असेल पक्ष बांधणीसाठी किंवा पुढच्या कामामध्ये, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील येणार आहेत, त्या सगळ्या संदर्भात आता काय आणखी बदल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात येणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण हा तुर्तास सध्यात मोठा बदल आपण पाहतोय. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पायउतार केलेला आहे, प्रदेशाध्यक्ष पद सोडलंय. आणि त्यानंतर आत्ताच आपण बोललो जे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, त्यांनी आता पदभार ते स्वीकारतील.